श्रमजीवी संघटना जलजीवन मिशन योजना अंतर्गत नागरिक आक्रमक। पाणी टंचाई निर्माण होत असल्याने महिलांनी काढली गावातून हंडा मोर्चा। सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात ग्रुप ग्रामपंचायत चिकाडी येथे जलजीवन मिशन योजना अंतर्गत झालेली कामे व उंबरदे येथील जलजीवनची अर्धवट काम तसेच सुरगाणा तालुक्यात ठिकठिकाणी या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे, तर दुसरीकडे अर्धवट अवस्थेत पडलेले आहेत। जलजीवन ही योजना येथे पूर्ण झाली व कामे नळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी येथे अधिकारी कर्मचारी इंजिनियर कोणीच येऊन बघत नाही, त्यामुळे ठेकेदाराचे मनमानी कारभार व थातूर मातूर मलमपट्टी तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा असे काम चालू आहे। इथे पाईपलाईन टाकलेली आहे। पाईपलाईन कमीत कमी जमिनीत 1-2-2.5 फूट खाली गाठायला पाहिजे, परंतु पाईप वरच्यावर ठेवल्याने पावसाळ्यात धो पाऊस झाला तर पाईप उघड्यावर पडेल। ग्रामस्थांचे म्हणणे आहे, ग्रामपंचायत चिकाडी येथे सर्वे झालेल्या विहीर खोदकाम केले व आडवे बोर लावूनही विहिरीला पाणी नाही। जर विहिरीला पाणी नाही तर पाणी गावात कसे येईल असा प्रश्न नागरिकांना पडलाय। त्यामुळे चिकाडी अंतर्गत येणाऱ्या गावातील पाईपलाईन महिलांनी उकडून टाकल्या। प्रशासनाने याची दखल घेऊन जलजीवनच्या नवीन योजना राबवून नवीन विहिरी मंजूर करून द्यावी अशी महिलांची व नागरिकांची मागणी आहे। तसेच उंबरदे येथील अर्धवट झालेल्या पाईपलाईनचे कामे पुन्हा सुरू करावे अशी मागणी केली आहे। प्रशासनाला निवेदन व तोंडी तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष देत नसल्याने महिलांनी गावातून हंडा मोर्चा काढला। आम्हाला पाणी टंचाईला सामोरे न जाता आमची समस्या त्वरित सोडवावी अशी कुसुमबाई गांगुर्डे, भीमा राऊत, रंजना गवळी, भागीबाई धूम, जनाबाई गवळी, दिनेश मिसाळ, श्रीराम मोरे, विलास गायकवाड, मुरलीधर बागुल, सामाजिक कार्यकर्ता एकनाथ शिंदे आदी ग्रामस्थ महिला नागरिक उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे, कोरगाव।